आतापर्यंत ना अप्पे पात्रात ना तुम्ही भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवले असतील, पण कधी मँगो अप्पे बनवलेत का? म्हणजे आंब्याचा गोल गरगरीत असा मिनी केक बनवलाय कधी? हा ना असा मिनी केक असा आपण अप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत. शिवाय हे किती गोल गरगरीत मस्त असे टमटमीत अप्पे तयार झालेले आहेत. बऱ्याच जणांचा एक प्रश्न पडतो की अप्पे ना होतात चांगले, पण ना ते एका बाजूने गोल होतात तर दुसऱ्या बाजूने असे बसतात. तर ते का बसतात त्याचं कारण ना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे. दोन्ही बाजूने सुद्धा ना हे अप्पे अगदी गोल गरगरीत मस्त असे टमटमीत होतील. शिवाय ना हा अप्पा तुम्ही बघू शकता की किती मस्त झालेला आहे. आतमधून ना मऊ लुसलुशीत स्पंज सारखा तयार झालेला आहे. तुमचे सुद्धा ना मिनी अप्पे अगदी असेच परफेक्ट तयार होतील. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय लागणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, एकदा चेक करून घ्या. तर इथे ना मी 1 कप इतका ना 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. जाडा रवा असेल तर मिक्सरला वाटण करून घ्या. अर्धी वाटी आपल्याला इथे साखर लागणार आहे. तर साखरेचं प्रमाण कसं घ्यायचं, तुमचा आंबा जो आहे ना तो किती गोड आहे ना त्यानुसार साखरेचं प्रमाण घ्या. अर्धी वाटी साखर हे अगदी प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आता इथे 1 वाटी रवा घेतलाय, त्यासाठी अर्धी वाटी साखर लागणार आहे. सोबतच इथे ना मी अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे. तर दुधाचं प्रमाण सुद्धा ना आंब्यामध्ये पाण्याचा अंश किती आहे ना त्यानुसार दुधाचं प्रमाण वापरायचं. पुढे सांगेन मी तुम्हाला. पाव छोटा चमचा आपल्याला मीठ लागणार आहे. 1 मोठा चमचा तेल लागणार आहे. पाव छोटा चमचा इथे आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे. पाव छोटा चमचा बेकिंग सोडा लागणार आहे. 1 मोठा चमचा आपल्याला इथे मिल्क पावडर लागणार आहे. आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आंबे. तर आता इथे मी 2 आंबे तुम्हाला दाखवलेत. आता हा आंबा जो आहे ना तुम्ही दशेरी आंबा वापरलेला आहे. तुम्हाला कोणताही भेटला, हापूस, बदामी, तो आंबा तुम्ही वापरू शकताय. आता आंब्याचा गर किती घ्यायचा मी तो सांगते, लक्षात घ्या. इथे ना मी 2 आंबे तुम्हाला दाखवलेत, पण जर 1 वाटी रवा आहे ना आपल्याला, तर आपल्या आंब्याचं गर सुद्धा ना 1 वाटी इतकाच निघाला पाहिजे. या प्रमाणात आपल्याला आंबे वापरायचे. तर ह्या सगळ्यात पहिल्यांदा आंबे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आंब्याचा जो पण काही चीक असतो ना तो व्यवस्थित असा पिळून काढायचा आणि नंतरच मग आपल्याला हे आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना आंब्यांना आपण जसं की चिरून घेतो ना दोन्ही बाजूने कट करतो, अगदी तसेच आंबे कट करायचे. हे बघू शकता किती मस्त आंबा भरलेला आहे रसाने. आता याला ना आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये ना असं ट्यूब करून घ्यायचे, जेणेकरून ना ह्या आंब्याचा गर ना अगदी पटकन निघतो. तुम्हाला जसं जमत असेल ना तुमच्या सोयीनुसार तुम्ही आंब्याचा गर काढून घेऊ शकताय. तर आता अशाच पद्धतीने ना आपण सगळ्या आंब्यांचा गर असं अगदी व्यवस्थित काढून घेऊयात. तर आता इथे बघा, ह्या कपने मी मोजून ना रवा घेतला होता, बारीक रवा. तर याच कपने मोजून मी आंब्याचा गर घेतलेला, अगदी 1 कप इतकाच आपल्याला प्रमाणात घ्यायचं. ह्याला थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, याच्यामध्ये एक साहित्य घालूयात. रवा घातला की लगेच याच्यामध्ये आपल्याला साखर सुद्धा इथे जातं लगेच घालून घेऊयात. आता साखर घातली की लगेच इथे मीठ घालायचं. सोबतच इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आणि आता लगेच याच्यामध्ये आपण तेलसुद्धा घालून घेऊयात. तेल घातलं की आता इथे बघा दूध किती घालायचं मी सांगते. दूध अगदी एवढं आपल्याला 1 ते 2 चमचे ना दूध आपण थोडंसं पाठीमागे ठेवूयात, जर गरज पडली तर हे सुद्धा वापरणार आहोत. तर आता इथे आपल्याला आंब्याचं गर सुद्धा इथेच लगेच घालून घ्यायचं आहे. आंब्याचा गर घातला की मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला 1-2-3 वेळा आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायचे. तर आता हे बघा अगदी याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. पण हे मिश्रण ना अप्पे बनवण्यासाठी परफेक्ट नाही आहे, खूप घट्ट आहे. अगदी एवढं मिश्रण आपल्याला इथे घट्ट असं वापरायचं नाही आहे. तर आता याच्यामध्ये जे आपण दूध साईडला ठेवलेलं ना 1 ते 2 चमचे ते दूध आता याच्यामध्ये आपण इथे घालून घेऊयात. आता दूध घातलं की परत आता मिश्रण मिक्सरच्या आपण फिरवून घेऊयात. तर आता हे बघा हे मिश्रण आता कसं तयार झालेलं आहे. अगदी अशी स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झाली पाहिजे. अगदी हे बघू शकताय, चमच्यामध्ये घेतलं ना की 1-1, 2-2 असे ड्रॉप पडले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण अगदी तयार करून घ्यायचे. आता याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आणि लगेच बेकिंग सोडा पण घालायचा. आता याचं मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं. आता ह्याला जास्त वेळ फिरवायचं नाही बरं का, अगदी थोडा वेळच फिरवायचं आणि लगेच ह्याला काढून घ्यायचं. जर मिक्सरला नसेल फिरवायचं ना तर तुम्ही एका भांड्यामध्ये काढून मग त्याला मिक्स करून सुद्धा फिरवून असं चमच्याने ढवळून घेऊ शकता. तर आता हे बघू शकता हे पेस्ट आपले अगदी तयार झालेलं आहे अप्पे बनवण्यासाठी. बघितलं ना, जास्त भांडी भरवायची गरज नाही पडली. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य आपण वापरून इथेच तयार करून घेतलेलं आहे. अगदी अशीच आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल थोडे आंब्याचे कुठे गोळे राहिलेले आहेत तर तुम्ही एकदा परत मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता इथे गॅसवरती ना मी अप्पे पात्र गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आता अप्पे पात्र गरम झालं की गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची, अजिबात सुद्धा हाय फ्लेम करायची नाही. आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तर तूप मी तुम्हाला साहित्यामध्ये दाखवायचं राहिलं होतं, पण अगदी कमी लागेल. थोडं थोडं करून घालून घ्या आणि मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि 1-1 स्पून आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचं. जेवढं बसेल अगदी तेवढंच सोडायचं, पूर्ण गच्च भरू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगते, सगळ्या साईडने सगळ्यात अगोदर सोडून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मधोमध्याला सोडून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आवडीनुसार ना अगदी थोडीशी टुटी फ्रुटी घालून घ्या.
त्रुटीफुटीसुद्धा मी सुरुवातीला सांगायचं विसरली होती, पण तुमच्या आवडीनुसार नसेल घालायची नाही घातली तरी पण चालेल. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला याला वाफ काढून घ्यायचे. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची. आणि आता याच्यावरती सुद्धा ना आपल्याला तूप सोडायचं. इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते. सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपले अप्पे ना असे वरून कडक का होतात, म्हणजे बसले का जातात. तर मिश्रण आपलं ना पूर्ण ना वरून सुकलं नाही पाहिजे. थोडंसं मिश्रण ओलं असताना त्याला पलटून घ्यायचं. आणि आता या बाजूने सुद्धा आपल्याला ना फक्त 1 मिनिट, अर्धा मिनिट, जास्तीत जास्त 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आणि आता हे बघू शकताय, मस्त असे आपले टम्म असे तयार झालेले आहेत. आता एक एक करून ह्याला साईडला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि हे बघू शकताय किती मस्त असे अप्पे तयार झाले. जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ते मग ते करपतील खाली. आता आपण ही दुसरी बॅचसुद्धा अशीच बनवून घ्यायचे. सुरुवातीला लगेच त्याच्यामध्ये तूप घालायचं अगदी थोडंसं, आणि नंतर वरून त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला अप्प्याचं जे 1-1 स्पून आहे ते सोडून घ्यायचं. आणि वरून तुटी फ्रुटी घालायची, परत झाकून याला वाफ काढून घ्यायची. आणि आता हे बघू शकता किती मस्त गोल गरगरीत आपले सगळे अप्पे तयार झालेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक अप्पानं आपलं अगदी गोल गरगरीतच होणार. फक्त तुम्हाला जसं की मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर. अप्पे जेव्हा ओले असतात ना, वरच्या बाजूने आपण पहिल्यांदा जेव्हा सोडतो तेव्हा ओले असतानाच, अगदी थोडेसे ओले असतानाच त्यांना पलटवून घ्यायचं. पूर्ण जर ते ड्राय झाले ना, तर मग जेव्हा तुम्ही त्यांना पलटवणार ना तेव्हा मग ते फुगणार नाही त्याच्यासाठी. आणि आता ह्याच्यातलं एक अप्पा आपण तोडून सुद्धा बघूयात. अगदी पटकन तुटला जातोय. आणि हे बघू शकता आतमध्ये किती स्पंज सारखा मऊसूत असा हा आपला मँगो अप्पा तयार झालेला आहे. तुम्ही पण ना मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप फॉलो करा, तुमचे सुद्धा अगदी परफेक्ट असे अप्पे तयार होतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कोणत्याही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.